मुख्यमंत्र्यांचा गिरीश महाजनांवर आशीर्वाद। मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद काढला तर महाजन कुठेच नसतील। एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर गंभीर आरोप। एकनाथ खडसे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते तर खडसेंची थेट दिल्ली सोबत हॉटलाईन। आपण किरकोळ लोक, खडसेंनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर महाजनांचा खडसेंना टोला। आपल्या कुटुंबावरील सर्व आरोप खोटे, अवैध कृत्य वगैरे आम्ही केलेलं नाही। विनायक राऊतांच्या सुनेनं केलेले आरोप कुटुंबाकडून खंडन। सून 3 वर्षांपासून मुलासोबत राहत नव्हती तर कोट्यावधीचं घर आणि दरमहा 5 लाखांसह 12 कोटींची मागणी केली होती। विनायक राऊतांचा गंभीर आरोप। विनायक राऊतांच्या कुटुंबियांकडून छळ, गोमूत्र प्यायला दिल्याचा सुनेचा आरोप तर डोक्यावरचे केस कापत अघोरी कृत्य केलं। विनायक राऊतांच्या आरोपांनंतर सुनेकडून प्रत्युत्तर। देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार। प्रफुल्ल पटेलांचं विधान तर राज्यात मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा नसल्याचा दावा। सोयाबीनच्या बोगस बियाणांवरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक। शेतकऱ्यांसोबत लबाडी सुरू असून सत्ताधारी यावर बोलत नसल्याची टीका। नांदेड लातूर महामार्गावरील कोसळलेल्या पुलाच्या भागाची केंद्रीय पथकाकडून तपासणी। पाहणीत बांधकामातील तांत्रिक त्रुटी निदर्शनास आल्याची माहिती। 3 दिवसांनंतर येणार सविस्तर अहवाल। तुळजाभवानी मातेला 281 ग्रॅमचं सोन्याचं मंगळसूत्र अर्पण। माधवनंद गुरु वामनानंद स्वामींकडून देवी चरणी भेट। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील चरणगाव आमशी आणि चरणगाव सायवानी जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। या रस्त्याची आग्रही मागणी ॲडव्होकेट निलेश देशमुख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून चरणगाव अंबाशी तसेच चरणगाव सायवानी या रस्त्याच्या बांधकामासाठी 10 कोटींची तरतूद करण्याबाबत सूचना केली। त्याचबरोबर ॲडव्होकेट निलेश देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 10 कोटीच्या निधीसाठी पाठपुरावा केला। ही 2 दृश्य आपण पाहू शकतो। 10 कोटींच्या निधीचा पाठपुरावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला तर एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील पाठपुरावा केला आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना देखील याबाबत कल्पना दिली आणि त्यांच्याकडून देखील निधी मंजूर करण्याबाबत पाठपुरावा करण्यात आल्याचं कळत आहे। अकोल्यामध्ये ही रस्त्याची दुरावस्था झाली आणि ते ताबडतोब नीट करण्यात यावं यासाठी हा पाठपुरावा करण्यात आल्याचं बोललं जात आहे। एक विनंती होती, चरणगाव ते अंबाशी आणि चरणगाव ते सायवनी हे आपल्या पातूर तालुका पातूर तर तिथं एक 10 कोटीचा निधी रस्त्यासाठी आपल्याला पाहिजे। मी हे पाठवतो तुम्हाला। हा, ओके ठीक, मला मदत करा आणि राज्याने मदत करायची आता। ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये आठवडाभर मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे। त्यामुळे माळशेज घाटातील धबधब्यांचा प्रवाह कमी झालाय। घाटातील धुक्यानेही जणू विश्रांती घेतली आहे। तरी सुद्धा सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आणि हिरवाईचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने माळशेज घाटामध्ये दाखल होत आहेत। पण अनेक पर्यटकांचा धबधब्यांचा कमी झालेला प्रवाह आणि पावसाची अनुपस्थिती यामुळे काहीसा हिरमोड होतोय। सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये गेल्या 8-10 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय। त्यामुळे सह्याद्रीमधील जे धबधबे आहेत ते धबधबे प्रवाहित झाले होते। मात्र गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे। त्यामुळे माळशेज घाट परिसरातील हे जे धबधबे आहेत या धबधब्यांचं पाणी कमी झालं। धबधब्यांचं पाणी कमी झालं असलं तरी या ठिकाणी पर्यटक अजूनही या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळतात। खरं तर
पाऊस कमी आहे, धुकं कमी झालंय, धबधब्याचं पाणी कमी झालंय, त्यामुळे पर्यटकांना कुठेतरी हिरमोड होतोय. तरी सुद्धा हे जे निसर्ग सौंदर्य आहे, हे निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते आपल्याला माळशेज घाट परिसरामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकतोय, हा माळशेज घाटातील हा जांभीचा धबधबा आहे, त्याचबरोबर त्याच्या शेजारचा हा धबधबा आहे. हे धबधबे खरं तर पूर्ण क्षमतेने वाहत असतात. 2-3 दिवसापूर्वीच या धबधब्यांना पूर्ण क्षमतेने पाणी होतं, मात्र आता पाऊस कमी झाल्यामुळे या धबधब्यांचं पाणी कमी झालंय. या धबधब्यांचं पाणी कमी झालं असलं तरी पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे. आपल्यासोबत काही पर्यटक आहेत. दादा काय सांगाल, कुठून आले तुम्ही? आम्ही छत्रपती संभाजीनगर मधून आलोय. माळशेज घाटामध्ये आता धबधबे वाहत आहेत, पण पाणी कमी झाले. हो, पाणी कमी झालंय, परंतु आम्ही तरी पण इथं आलोय कारण काही धबधबे चालू होते, त्यासाठी आम्ही माहिती घेतली आणि इकडे आलोय त्यासाठी. मस्त लग रहा है, मौसम अच्छा है और कैसा है, मतलब अभी पानी कम है, बारिश कम है तो एंजॉयमेंट हो सकता है, नहीं तो फिर रिस्क है आने के लिए। हाँ, बारिश लैंडस्लाइड। ज्यादा होती है तो लैंडस्लाइड्स का खतरा होता है, अभी थोड़ा आनंद ले सकते हैं आराम से. ज्यादा बारिश में आने के लिए थोड़ा रिक्सी है. अभी ये क्लाइमेट भी ठीक है, अच्छा है, थोड़ा सा झरना बह रहा है, फैमिली के लिए ठीक है ये क्लाइमेट. खरं तर पाऊस कमी आहे याच्यात सुद्धा हे पर्यटक आहेत, हे आनंद व्यक्त करता येतात. कारण की जर पाऊस जास्त असेल तर निसर्गाचा आनंद घेता येत नाही, पाऊस जास्त असेल तर कुठेतरी दरड कोसळण्याची भीती असते, असं मत या ठिकाणी पर्यटकांनी व्यक्त केलंय. त्यामुळे माळशेज परिसरामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून पाऊस जरी कमी झाला असला, धबधब्यांचं जे वाहतं पाणी आहे हे पाणी जरी कमी झालं असलं तरी या ठिकाणी हे जे धबधबे आहेत किंवा माळशेज परिसरातील हे जे पर्यटन आहे, ह्या पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, माळशेज घाट, पुणे. आज रविवार आहे, त्यामुळे राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक माथेरानमध्ये दाखल झालेत. या वर्षीच्या पावसाळी पर्यटन हंगामात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदाच पर्यटकांची गर्दी उसळल्याचं चित्र आहे. डोंगर रांगांमधील निसर्गरम्य वातावरण, धुक्याची चादर आणि आल्हाददायक हवामानाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी पसंती माथेरानला मिळतेय. पर्यटकांच्या या वाढलेल्या गर्दीमुळे संपूर्ण माथेरान परिसरामध्ये उत्साह आणि आनंदी वातावरण दिसतंय. पर्यटन व्यवसायाला सुद्धा याचा चांगला फायदा होत असल्याचं चित्र आहे. यानंतर बातमी आहे दापोलीमधली. रत्नागिरीच्या ऐतिहासिक वारशाला हादरवणारी मोठी अशी बातमी आहे. हर्णे इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आरमारी पराक्रमाची साक्ष देणारा ऐतिहासिक गोवा किल्ला पुन्हा चर्चेत आलाय. किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोरील तटबंदीचा मोठा भाग कोसळला, त्यामुळे संवर्धनाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. विशेष म्हणजे गेली 2 वर्ष कोट्यावधी रुपये खर्च करून किल्ल्याची डागडुजी करण्यात आली होती, पण नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसानंतर तटबंदी ढासळली. त्यामुळे शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींमध्ये तीव्र नाराजी आहे. कोट्यावधींचा खर्च नेमका कुठे गेला, संवर्धनाच्या कामाची गुणवत्ता तपासली जाणार का, या सर्व प्रश्नांचा घटनास्थळावरून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे येथील हा आहे ऐतिहासिक गोवा किल्ला आणि याच गोवा किल्ल्याच्या तटबंदीचं काम करण्यात आलं होतं. गेले काही महिने या ठिकाणी या डागडुजीचं काम सुरू होतं, मात्र आता आपण पाहतोय की जे डागडुजीचं काम करण्यात आलं होतं तोच बुरुज नेमका ढासळलेला आहे. त्यामुळे यावरूनच या कामाचा निकृष्ट दर्जा समोर येतोय. आपण पाहूया की या किल्ल्याचे 2 फेज आहेत. पहिल्या फेजचं काम पूर्ण झालेलं आहे, करोडो रुपये या ठिकाणी खर्च झालेले आहेत. दुसऱ्या फेजचं काम मंजूर आहे, मात्र त्या कामाला सुरुवात झालेली नाही. परंतु या किल्ल्याचं काम पूर्ण होण्या अगोदरच या ठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे. त्यामुळे शिवप्रेमीमध्ये आता नाराजी सुद्धा पसरलेली आहे. आपण पाहतोय की किल्ल्याच्या अगदी प्रवेशद्वारासमोरच मोठ्या प्रमाणात तटबंदीचा भाग कोसळलेला आहे. हा जो आपण कोसळलेला तटबंदीचा जो भाग पाहतोय तो गेल्या काही महिन्यापूर्वी त्याची डागडुजी करण्यात आली होती आणि त्यामुळे एक प्रकारे या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा सांगणारे हे जे किल्ले आहेत, या किल्ल्याचे सुशोभीकरणाचं काम युद्ध पातळीवरती सुरू होतं. कोट्यावधी रुपयाचा निधी सुद्धा मंजूर झालेला आहे. त्यामुळे शिवप्रेमीमध्ये एक प्रकारे उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत होतं. तर दुसरीकडे आता ज्या बुरुजाचं काम करण्यात आलेलं आहे तोच बुरुज नेमका ढासळलेला आहे. त्यामुळे दुसरीकडे शिवप्रेमीमध्ये आता नाराजी सुद्धा पसरलेली आहे. करोडो रुपये या किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी मंजूर झालेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जो सुवर्णदुर्ग किल्ला आहे, या सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या अगदी समोर हा समुद्र किनाऱ्यावरचा
हा जमिनीवरचा हा जो किल्ला आहे गोवा किल्ला हा सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी छातीचा कोट करून या ठिकाणी उभा आहे आणि त्याच किल्ल्याची आता तटबंदी ढासळलेली आहे। या किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी करोडो रुपये मंजूर झालेले आहेत, निधी सुद्धा मोठ्या प्रमाणात मंजूर झालेला आहे, खर्च सुद्धा झालेला आहे। दुसरीकडे या किल्ल्याचं दुसऱ्या फेजचं काम सुरू होण्या अगोदरच पहिल्या फेजचं जे काम झालेलं आहे त्याच कामाची तटबंदी आता मोठ्या प्रमाणात ढासळू लागलेली आहे, त्यामुळे या कामावरती आता शंका निर्माण होते। शिवाजी गोरे, न्यूज 18 मराठी, हरणे, रत्नागिरी।